मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे, परंतु प्रत्यक्ष भेटीचा अनुभव हा वेगळा असतो. एकमेकाला आपण आदानप्रदान प्रत्यक्ष बघतो आणि ह्या बोलण्याच्या ओघातून, संवादाच्या ओघातून अनेक नवीन मार्गदर्शन आपणास आम्ही देऊ शकतो. आपल्या समस्याबाबत काही साहित्य आम्हाला द्यायचं असलं तर आमच्या कार्यालयात आम्ही ते विनामूल्य देत असतो. त्याचे कुठलेही मूल्य घेत नाही. आपलं परिपूर्ण समाधान करणं हे माझं कर्तव्य असं मी समजतो. परंतु मोबाईल करूनच आपण भेटीची तारीख ठरवावी, कारण माझे दौरे असतात, त्यात आरोग्याची साथ नसते. कधीकधी इतर सांसारिक कामं पण असतात. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः करतो. कुंडली आपल्याला करायची असेल तर प्रत्यक्ष आपण भेटीअंती बघून घ्यावे, कारण कुंडलीचे प्रकार अनेक असतात. जन्मापासून कुंडली आपल्याला माहीत असते, पण गर्भापासून कुंडली पण असते. कुंडली बहुतांशी आपण जर बघितलं तर ह्या कुंडल्या नसतातच असं म्हणणं आहे. आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे आपण जातो, दुसरीकडे जात नाही. मग विवाहाची समस्या असेल तर विवाहाची पत्रिका लागेल. आपल्याला कोणतं शिक्षण घ्यायचं असेल तर त्या शिक्षणाची पत्रिका लागेल. विवाह बघायचा असेल तर विवाहाची पत्रिका असेल. कॅम्प्युटरमध्ये किंवा इतर जन्मांक आणि जन्माक्षर हे जे लिहिलेलं असते, ह्या पत्रिका असत्य असतात. त्याच्यात एक लग्न शब्द असतो कुंडलीवर. तो लग्न शब्द खोटा आहे, असत्य आहे. ते लग्न म्हणजे विवाहाची कुंडली नाही. विवाहाची कुंडली वेगळी असते आणि त्याला जाणकार ज्योतिषीच काढू शकतो. यंत्रसिद्धी आपण मागू शकतात, विनामूल्य आहे. 3 यंत्रसिद्धी वजनाप्रमाणे, साईजप्रमाणे आहे. त्याच्यावर काही चिटकवू नका. काच फ्रेम लावा, म्हणजे त्या यंत्राला नजर होणार नाही आणि ती यंत्र स्फटिक रूप होतील. यंत्रसिद्धीसाठी आपल्याला पूजापाठ वगैरे मुहूर्त पाळण्याची गरज नाही, कारण ती आम्ही अभिमंत्रित करून देत असतो. मी अनेकदा सांगतो की ही यंत्रसिद्धी देवादिकांची मुळीच नाही, ही ग्रहयोगाची आहे. म्हणून ही देवघरात ठेवू नका, अंधाऱ्या जागी ठेवू नका. सर्वांना दिसेलशी लावा. दिशेला महत्त्व नाही, मुहूर्ताला महत्त्व नाही, कारण अभिमंत्रित करून दिलेली आहे. येता जाताना नमस्कार करायचा आहे. शॉपमध्ये लावा, कार्यालयात लावा, व्यवसायाच्या ठिकाणी लावा, दवाखान्यात लावा, मेडिकलमध्ये लावा, लॉन्ड्रीच्या दुकानात लावा, किराणा दुकानात लावा, ज्वेलरच्या दुकानात लावा, घराच्या पहिल्या हॉलमध्ये लावा. यंत्र एका रांगेत 3 लावली तरी चालेल, 3 वेगवेगळ्या दिशेला लावली तरी चालेल. कधीतरी अगरबत्ती लावा, कधीतरी स्वच्छ करा, कधीतरी फुलाचे हार घाला, कधीतरी गायच्या तुपाचा दिवा लावा, कधीतरी गुळाचा नैवेद्य दाखवा. कधीतरी इच्छा असेल त्याप्रमाणे आपण मोठ्या आवाजात यांच्या यंत्रसिद्धीवरील कुठल्याही क्रमांकाने आपण यंत्रसिद्धीचं उच्चारण करावं, मंत्रसिद्धीचं. आम्ही तुमचा लाभ व्हावा, तुम्ही यशस्वी व्हावे जीवनामध्ये, तुमच्या समस्या मुक्त व्हाव्या, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या, हा आमचा प्रयत्न आहे. आणि तोही विनामूल्य आहे तुमच्यासाठी. म्हणूनच ज्यांना काही अनुभव आले असते त्यांनी लिखित स्वरूपात द्यावे. मोबाईलद्वारे दिलेले किंवा व्हॉट्सअपद्वारे दिलेले किंवा मेसेजद्वारे दिलेले जे असतात ते कायमस्वरूपी नसतात. म्हणून लिखित स्वरूपात असलेलं आम्हाला त्याचा अधिक लाभ होतो आणि कधीतरी पुन्हा आम्हाला ते स्मरणात येऊन आम्ही वाचत असतो.
असो, आम्ही एवढा अमूल्य वेळ तुमच्यासाठी खर्च करतो, तुम्ही थोडेसे 2-4 मिनटं आमच्यासाठी खर्च करा आणि लिखित स्वरूपात आपल्या प्रतिक्रिया द्या. आपल्या प्रतिक्रियाचं स्वागत. असं असताना माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर आपण ते इतरांना शेअर करा. आज सोमवार आहे, 5 जानेवारी 2026. पहा कसं शेवटचं वर्ष 25चं संपलं आणि दुसरं 26चं सुरू झालं आणि 5वा दिवस आला. पण काळ कसा झपाट्याने लोटतो आहे. म्हणून काळाची किंमत करा. आज जे कराल ते उद्याच्या क्षणाला करता येईल याची गॅरंटी आजच्या युगात नाही. मी अनेकांच्या हा व्हिडिओ मी कर्नाटक राज्यातील बेळगावमधून करत आहे, लाजमधून. इथे ज्योतिष कार्यानिमित्त आलेलो आहोत. माझे स्नेही इथे शैलेश शहा म्हणून आहे. त्यांचेही वय 60-62 आहे, थकून गेलेले आहे. मात्र त्यांच्या भेटीसाठी पण उद्देश माझा होताच. आमचे फार जुने संबंध आहेत आणि त्यांच्या मार्फतच इथे बेळगावचं काम मला मिळत असते आणि ते मार्गदर्शन होत असते. आजचा विषय आपण घेणार आहोत व्यापारी वर्गाशी. आपण आतापर्यंत बघितलं की सर्वसामान्य लोक आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, राजकारणी आहे, व्यापारी आहे, व्यवसायी आहे, नोकरदार आहे. या सर्वांचं 2026चं भविष्यवाणी आपण बघितले. त्यात व्यवसाय योगाची पण होती. पण आता मी 2030 पावतर व्यापारी वर्गाची भविष्यवाणीचं मार्गदर्शन आपल्याला करत आहे. आता हे भविष्यवाणीचं मला सूत्र जे अवगत झालं ते माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्यामुळेच, की व्यापारी भविष्यवाणी कशी काढावी, कसं सूत्र असतं त्याचं. हे मूळ ग्रंथामध्ये नाही आहे. एक कुठला कारागृह कुठेचा असतो, त्याची गती किती आणि अनुमान कसा लावता येईल याचे शिकवणूक मला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी दिली आहे. आता हे आपल्या सर्वांना उपयोगात पडत आहे. अनेक अशी थोडी माणसं असतात, जगातून निघून जातात, स्वर्गवासी जातात, परंतु त्यांचं कार्य उरते. आता माझ्या पत्नीनं लिखित स्वरूपात काही सूत्र दिलेले, कार्य दिलेलं आहे, ते मी सादर करतो. पण दुःख असं आहे की मेडिकल विज्ञानाने फार जगाचं, विश्वाचं नुकसान करून घेतलं. माझ्या पत्नीचं निधन त्यामुळेच झालं. त्यामुळे विज्ञानावर किंवा या डॉक्टर मेडिकलवर किती विश्वास ठेवावा हा एक प्रश्नचिन्ह अनेकांपुढे उभा राहत आहे. परंतु सरकार या बाबतीत गप्प आहे. मोठे हॉस्पिटल आहे, दवाखाने आहे, जिथे दाखल करून करण्याच्या खोल्या आहे, क्रिटिकल हॉस्पिटल आहे, ICU आहे. या रूममधून, या दवाखान्यामधून किती मृत्यू होतात रोज, वर्षाला किती होतात याची नोंदणी करायला पाहिजे, संशोधन करायला पाहिजे. आणि हे जे मृत्यूचे सापळे असेल तर मग हे बंद करायला पाहिजे. यांच्या कार्यपद्धती पण एखादा कारकून असतो, जराशी चूक होते त्याला निलंबित केलं जाते. ती चूक काही फार मोठी असते की कोणाचे प्राण जात असतात असं नाही. पण तो इथे प्राण जातात, कुटुंबाचं दुःख होतं. एकुलता एक मुलगा जातो, पत्नी जाते, माझी पत्नी गेली, आई वडील जातात, एक करता धरता जातो. याच्याविषयी जनतेने सुद्धा जागरूक व्हायची वेळ आलेली आहे. सेवा म्हणून आता राहिली आहे की नाही एक प्रश्न मेडिकलच्या बाबतीत प्रगट करायला हरकत नाही. असो, आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ आणि माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याची सुरुवात करूया. समस्त व्यापारी वर्गासाठी इसवी सन 2026 तर 2030 बोरकर गुरुजींची भविष्यवाणी. मेष राशीबद्दल जे मेष राशीचे व्यक्ती असतील, व्यापारीगण, मग त्यांचे छोटे व्यापारी असो, होलसेलचे व्यापारी असो, कारखानदारीचे असो, उत्पादकवाले असो, विक्रीवाले असो, साधे भाजीपाला विकणारे असो, कुठेही काही कार्य करणारे असो, त्यांच्याबद्दल ही भविष्यवाणी आहे.
1/1/2026 ते 31/5/2026 व्यापारात वाढ होईल आणि मिश्रित स्वरूपाचा लाभ आपल्याला मिळणार आहे. 1/6/2026 ते 30/10/2026 कौटुंबिक कार्य आपल्याला करावं लागणार आहे. सामान्य व्यापार आपल्याला करावा लागणार आहे. 31/10/2026 तर 23/1/27/2000 भरपूर व्यापार, भरपूर लाभ आपल्याला करावा लागणार आहे. 24/1/2027 ते 24/6/2027 पावतर मातृकार्य आपल्याला मोठी खरेदी करावी लागणार आहे. 25/6/2027 ते 25/11/2027 आर्थिक प्रगती, आर्थिक बचतीचे योग आपल्या यात आहे मेष राशी व्यक्तींना. 26/11/2027 ते 27/2/2002 म्हणजे फेब्रुवारी 2028 समस्याग्रस्त राहणार आहात. व्यापार मात्र उत्तम चालणार आहे. 28/2/2028 23/7/2028 थोडे कष्ट, थोडा लाभ असे हे काळ जाणार आहे. 24/7/2028 ते 25/12/2028 मेहनतीचे आर्थिक लाभ आपल्याला मिळणार आहे. 26/12/2028 ते 28/3/2029 सौभाग्यवतीचा सहभाग आपल्याला भाग्यकारक ठरणार आहे. ह्या काळामध्ये आपण सौभाग्यवतींच्या हातून देणेघेणे करा. व्यापारस्थानावर त्यांना विराजमान करा. काही खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार असतील तर त्यांच्या नावावर आपण करा. त्यांच्या हातूनच खरेदी विक्री, मोठी खरेदी स्टॉकची आपण करू शकतात. 29/30/2029 23/8/2029 भागीदारी व्यवसायापासून आपण सावध राहा. सावधानता घेण्याची अत्यंत गरज आहे, कारण भागीदारी व्यवसायात मोठे नुकसान होण्याचे योग पण या काळात आहे. आर्थिक नफा भरपूर मिळणार आहे, म्हणून आपण स्वतः कार्य करा. आणि आर्थिक नफा भरपूर मिळत असताना यात मोठी मूल्यवान वस्तूंची खरेदी पण आपण करू शकतात. त्याप्रमाणे आर्थिक नफात वाढ आहे, बचतीचे योग पण आहे. 24/8/2029 ते 23/10/2030 धार्मिक कार्य, व्यापारात यश मोठ्या प्रमाणावर आहे. या काळात आपण आपलं व्यापार क्षेत्र वाढवू शकतात, दुसरी शाखा काढू शकतात. आपल्या मुलाबाळांना यात व्यापार क्षेत्रामध्ये तुम्ही सामील करू शकतात. मात्र मुलांना हा व्यवसाय चालतो आहे की नाही हे मात्र ज्योतिषशास्त्राकडनं, जाणकार ज्योतिषाकडनं बघून घ्यावं. 24/1/2030 ते 30/4/2030 सांभाळून व्यापार करावा. देणेघेणे, उधार उसनवारी टाळावी. बँकेत भरणा करायचा असेल तर 2-4 टप्प्यात करावा. बँकेतून काढण्याचे असेल तर 2-4 टप्प्यात काढावे, कारण यात फसवणूक होण्याचे योग आहे. हा काळ मात्र सावधानतेचा आहे. व्यापाराचे तुम्ही गोडाऊन असेल तर त्याची सुरक्षितता वाढवा. घराची सुरक्षितता वाढवा. घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नका. घरात विश्वासू माणसे ठेवूनच आपण जरूर असेल तर प्रवास करा. 1/5/2030 21/9/2030 अनुभवानुसार व्यापार करण्याची गरज आहे. 22/9/2030 ते 31/12/2030 हा काळ चिंता, आर्थिक समस्या, अल्प नफा आहे, नुकसानी आहे. या काळामध्ये नैसर्गिक नुकसानी होण्याची शक्यता जास्त आहे. शेतकरी वर्गाने या काळामध्ये मात्र सावधानता राहावी. नैसर्गिक पासून कसं वाचवता येईल याची अगोदर तयारी करून ठेवणे बरोबर होणार आहे. असा हा 2030 पावतरचा आपण रेखाजोखा तुमच्यासमोर मांडलेला आहे. मेष राशीचा. वृषभ राशी बघणार आहोत. 1/1/2026 1/1/2026 ते 31/5/2026 या चालू वर्षासाठी आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होणार आहे. व्यापार पण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आपण जे जुने स्टॉक घेतले होते ते जुने स्टॉक लवकर विक्री काढा आणि पुनश्च नवीन स्टॉक खरेदी करा. खरेदी विक्रीमध्ये तुमचा नफाचं प्रमाण वाढणार आहे. 1/6/2026 ते 30/10/2026 व्यापारी कामकाजात वाढ होईल आणि भरपूर नफा मिळेल. आपल्याला एखादी व्यापाराची शाखा उघडायची आहे, एखादी नवीन एजन्सी कुठल्या पदार्थाची घ्यायची आहे तर आपण घेऊ शकतात. मात्र परप्रांतात माल पाठवताना खात्री असल्यावरच माल पाठवा, नाहीतर परप्रांताचे व्यवहार न केलेला बरा. या काळामध्ये 24/1/2027 तर 24/6/2027 म्हणजे पुढचं वर्षाचं आम्ही सांगत आहोत. व्यापारी उलाढाली जास्त होणार आहे
आणि ह्या उलाढालीत मात्र थोडी फसगत होण्याची संभावना असल्याकारणाने आपण तोलमापाकडे लक्ष द्यावं. नफ्याचे प्रमाणात वाढणार आहे. काही बचत आपण या ठिकाणी कराल, काही मूल्यवान वस्तूची खरेदी या ठिकाणी होणार आहे. व्यापाराकरता वाहन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर या काळात तुम्ही व्यापारासाठी वाहन खरेदीच्या संधी पण आपल्याला उपलब्ध होणार आहे. 25/6/2027 ते 25/11/2027 म्हणजे पुढचं वर्ष सर्वसामान्य व्यापार राहील, सर्वसामान्य आर्थिक लाभ होईल. म्हणजे या ठिकाणी नुकसानीचे प्रसंग नाही, परंतु थोडा लाभ कमी होईल एवढं मात्र नक्की आहे. 26/11/2027 म्हणजे शेवटचं 2027चा काळ, पण 27/2028 आपल्याला हे तिसरं वर्ष कर्ज समस्यातून आपण मुक्त व्हाल. कर्ज आपण काढलेलं असेल तर त्याचं देणं घेणं पार होईल आणि ते कर्ज समाप्त होईल. आर्थिक व्यापार उत्तम चालणार आहे. यात खरेदी विक्रीच्या व्यवहारात आपण वाढ करणार आहात. यात आपल्याला नवी ग्राहकेसुद्धा लाभणार आहे. 28/2028 आणि 23/7/2028चा मातृकार्य नवीन खरेदीच्या संधी आपल्याला येणार आहेत. 24/7/2028 ते 25/12/2028 हा व्यापार सुवर्णयोग आपल्यासाठी आहे. आपण पूर्ण आयुष्याची कमाई या काळामध्ये करून घेणार आहात. आपण जर जुने पारंपरिक व्यावसायिक असाल तर, आपलं वय 65च्या वर असलं आणि 70-75च्या आत असलं किंवा तेवढंही असलं तर ही सुवर्णयोग आपले संधी जीवनातील अमूल्य अशी ठरणार आहे. यात आपण आपली साठवणूक स्वतःच्या दृष्टिकोनातून बचत करावी. मुलाबाळांवरील खर्च हा थांबवावा आणि त्यांच्या मार्गाला त्यांना जाऊ द्यावं. आता तुमच्याकडे काही 2 पैसे हाती असावे. कारण काय होते, साधारणतः नोकर वर्गांचं आपण पेन्शन चालू असते त्यांचं काही बिघडत नाही, परंतु व्यापारी वर्गांचं मात्र अतोनात नुकसान होते. जे आहे पूर्ण हयातीत आपण व्यापार बसवलेला असतो, सुधारलेला असतो, जागा वगैरे खरेदी केलेल्या असतात आणि ह्या उतरत्या काळामध्ये आपली मुलं नोकरी करतात किंवा व्यापार क्षेत्रात आपलीच गादीवर बसत असतात आणि मग आपण बाजूला फेकत असतो. आणि म्हणूनच आपण विश्वास नावाची वस्तू आता कितपत आहे मार्केटमध्ये, आपल्या जीवनात, संसारामध्ये हे बघण्याची आणि हे शोधण्याची आणि त्याबद्दल विचार करण्याची गरज अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जो हा काळ आहे 24/7/2028 ते 25/12/2028चा जे वयोवृद्ध आहे 60 वर्षाच्या वर, त्यांनी स्वतःसाठीचं कार्य करावं. 26/12/2028 28/3/2029 व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करावा. संधी आहे, उत्तम व्यापार होईल. 29/30/2029 28/8/2029 आर्थिक लाभाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर आहे. स्टॉक आज आपण केलेले असतील त्याच्यात पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला लाभ मिळणार आहे. 24/8/2029 ते 23/1/2030 व्यापारातील उलाढाली वाढतील, आर्थिक लाभ होणार आहे. 24/1/2030 30/4/2030 उत्तम लाभ, सर्वसाधारण व्यापार आपल्याला होणार आहे. 1/5/2030 21/9/2030 समस्या राहणार आहे, आजार राहणार आहे, तरी पण व्यापार उत्तम चालणार आहे. वयोवृद्धांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. 22/9/2030 ते 31/12/2030 मोठ्या प्रमाणावर आपल्याला यश मिळेल, व्यापारात यश मिळेल. आपण मेष आणि वृषभ राशीचं भविष्य आपण बघणार आहोत. व्यापारी वर्गांना खास करून जे आहे त्या सर्वांना मला एक मार्गदर्शन करायचं आहे. कारण मी व्यापार क्षेत्रातही होतो, ज्योतिष क्षेत्रातही होतो, मी लोक न्यायाधीश पण होतो आणि काही नोकरीच्या संधी पण मला होत्या. काही काळ मी नोकरी पण केलेली होती. त्या काळ पण मी त्या नोकरीचा काळ म्हटला तर 1-2 दिवसाचाच होता. कारण वडिलांनी मला घरी आणलेलं होतं, त्यांना माझ्याशिवाय राहवत नव्हतं, करमत नव्हतं, म्हणून आईवडिलांनी मला नोकरी करू दिली नाही. आणि ती करू दिली नाही हेही उत्तम झालं. माझ्या या भाग्य माझं उजळ्यात आलं ते माझ्या आईवडिलांमुळे झालेलं आहे. माझी आई अगदी धार्मिक विचाराची होती, वडील वैद्यराज होते, अगदी राजकारणी मंत्री सकट त्यांचे होते. रावेर गावातले जवळजवळ संपूर्ण गाव त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राचा लाभ घेत होतं. आश्चर्य म्हणजे त्यांच्या हातून एकही मृत्यूची नोंद त्यांच्या कार्यकाळात नव्हती. आज 3 पुड्या घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ घ्या आणि उद्या येऊ नका असं त्यांचं वाक्य असायचं. कारण तो रोग दुरुस्त होणार होता. त्यावेळेला सोनोग्राफी वगैरे काही नाही, रक्त लघवी तपासणी नाही, नाडीवर बोट ठेवलं की चालत होता.
आज मेडिकल क्षेत्र म्हणजे आपण MDकडे गेले, त्याच्याने मोठ्या डॉक्टरकडे गेले तर त्यांना कितपत ज्ञान आहे ही एक शंका मला येते. कारण ते आपल्याला विविध चाचण्या करायला लावतात. चाचण्या आल्यावर मग ते औषध योजना करतात. मग चाचण्यामध्ये एका चाचणीमध्ये मलेरिया आला, टायफॉईड आला, लिव्हरची बिमारी आली, तर ते चाचणीमुळे त्यांना समजली. मग स्वतःचा बुद्धीचा उपयोग काय केला झाला. मग हे तर मेडिकलवाल्यांनाही समजते, जे MR औषधी घरोघर जाऊन दुकानदारांना औषधी देतात त्यांना पण एवढी गोष्ट समजते. आमच्यासारखा सर्वसाधारण माणसांना त्या बाटलीवरील आपण जर वाचलं तर हे कोणत्या याच्यावर चालतं ते पण करते. आणि पूर्वीचं वैद्यकशास्त्र नाडीवर बोट ठेवायचे आणि तेवढ्याने समजत होते. आणि आज ते मात्र शास्त्र बुडीत शास्त्र होत चाललेलं आहे. सरकारचं अजिबात लक्ष नाही आणि जनता या मेडिकल क्षेत्रात लूटमारची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूची संख्या पण वाढत आहे. असो, तर व्यापारी वर्गाने मात्र स्वतःच्या प्रकृतीची एखादा हार्टचा प्रॉब्लेम असेल, काही बायोपॅसी करायचं असेल, काही करायचं असेल, मोठे ऑपरेशन करायचं असेल तर 2-3 डॉक्टरांना दाखवूनच आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे. नाही तर कारण की काय आहे, आता विश्वास कोणावर ठेवावा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि आपण व्यापारी वर्गाने स्वतःसाठी स्वतः जागा, मुलंबाळं असतात ती आपलीच असतात, त्याबद्दल वाद नाही. परंतु मुलाबाळासाठी आपला जीवन आयुष्य खर्च करू नका. मग आपल्या मागे पत्नी आहे, आपल्या मागे पती राहणार आहे, मग त्यांचं काय. आणि मग ही नवीन पिढी त्यांच्या मुलाबाळाकडे बघत असते, आपल्याकडे मागे वळून ते बघतही नाही. आणि मग वर्तमान स्थिती आपण पाहिलं तर स्त्रीसत्ता घराघरात वाढत आहे आणि पुरुष सत्ता कमजोर होत आहे. हे पण लक्षात घ्यायच्यासारखी नोंद करण्याची बाब आपल्याला घ्यावं लागेल. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. पुढचं आपण 3 नंबरची राशी मिथून आणि पुढच्या याच्यात घेऊया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.